आज छत्रपती संभाजीनगर ओबीसी भटक्या जाती जमातीच्या बांधवांचा मेळावा म्हणण्यापेक्षा आपली काय पुढची दिशा असेल त्याची त्या संदर्भात एक बैठक होती आणि या बैठकीच्या निमित्तानं तुम्ही सगळी मान्यवर मंडळी खरं तर जाती उपजातीसह 400-450 जातींचा हा प्रवर्ग आहे ओबीसी भटक्या जातीला म्हणतो आणि मग एवढे सगळी मंडळी इथं आहे आवाज पोचतोय का माझा मला थोडंसं डिस्टर्ब होते म्हणून मी तुम्हाला विचारतो तुमच्याकडे आवाज पोचतोय असं समजून गेलो तर एवढ्या आता पगड जातीची माणसं त्या माणसांची नेतृत्व आम्हाला खात्री आहे की आम्ही इथं विचारपीठावरती आम्ही लोकसंख्या बसलेले आहोत पण तुम्ही समाज व्यवस्थेमध्ये काम करणारी जबाबदार मंडळी आहात तुमच्या पाठीमागं हजारो माणसांचं पाठबळ आहे तुम्ही त्या त्या जिल्ह्यामध्ये एक चांगली नेतृत्व करणारी माणसं आहात त्यामुळे घर बसत असताना आम्हाला ही मला तर अपलोड फिलिंग होत चव्हाणचं निर्मळ एवढं वरती आम्ही बसलोय आणि तुम्ही सगळेजण खाली बसले आहात तुम्ही जो हा मान सन्मान आम्हाला दिला त्याबद्दल आम्ही तरुण वर्गात रात्रंदिवस काम करतो आमच्या वडीलपत्रीमधले तरुण आहेत आमच्या अंतर्वली सराठीमधले तरुण आहेत भगवानकर परिसरामधले तरुण आहेत ना म्हणजे नावं घ्यायची तर कुठली कुठली आणि किती जणांची नावं घ्यायची बिचारे सातत्यानं काम करतात कुणाचंही नाव आम्हाला घेता येत झाले काय आपल्या 11 पगड जाती असल्यामुळं विचारपेनेवरचा बॅनर लावायचा म्हटलं तर कुणाचा फोटो टाकायचा आणि कुणाचं नाही टाकायचं कारण 400 जर फोटो टाकायचे म्हटलं तर मग बॅनर कसा छापावा लागेल पण माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे आपण हे समजून घेतलं पाहिजे सगळ्यालाच ते शेअर करायला मिळेल नाही मिळेल अजून आपण कुठंच शेअर नाही तरी आपल्यात एवढी गडबड चालू असेल उद्या 100-150 आमदार जर झाले तर आपण काय होणार आहे आम्हाला मीडिया सारखं विचारतो आज वार्तालाप परिषद होती पुण्यामध्ये पत्रकारांनी कार्यक्रम लावला प्रत्येक पत्रकार विचारत होता की तुम्ही एवढ्या 11 पगड जातींना एकत्र कसं करता आणि हे एकत्र येणार का बरं जनता एकत्र आली तर नेते एकत्र येणार का आणि महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टी घडू शकत नव्हत्या त्या गोष्टी तुम्ही कशाला करता मी तर आपला साधा माणूस होतो मी तर आपला चळवळीतला कार्यकर्ता आपला काय बॅकग्राऊंड नाही आपण कुठल्या आमदार खासदाराचा मुलगा नाही पण आमच्या ओबीसी विजयंतीच्या हक्क आणि अधिकाराची लढाई हक्क आणि अधिकारावरती ठाम भूमिका घेऊन इथून पुढच्या कालावधीमध्ये जे जे नेते या राजकारणामध्ये उतरतील त्या नेतृत्वाला इथली जनता डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही हे त्याच्या विरोधीच्या आंदोलनानं या महाराष्ट्रामध्ये दाखवून दिलेलं आहे खरं तर आता विचारपीठावरती मी बसलो होतो बसल्यानंतर अनेक मुलांची निवेदन आली खरं तर भाषण करायचं तुमची किती ऐकायची कॅपॅसिटी आहे एमपीएससीच्या मुलांचा प्रश्न वेगळा आहे एमपीएससीच्या मुलांचा प्रश्न असा आहे की तुम्ही आपली जबाबदारी या गोष्टीवरती व्यक्त झालं पाहिजे नेतृत्वाने पुढे आलं पाहिजे एमपीएससीच्या मुलांचा प्रश्न असा आहे की एक ऍड निघाली एमपीएससीची जाहिरात निघाली ती 6 जुलै ऐवजी 21 जुलै करण्यात आली महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आणि परत जी री-ऍड काढली त्यामध्ये हे जे रिझर्वेशन दिले गेले 10% हे व्हॅलिड आहे का अनव्हॅलिड आहे त्याचं काय होणार आहे पाटणा हायकोर्टाचा निकाल आहे तरी सुद्धा आमचं महाराष्ट्र शासन या 10% रिझर्वेशनला गृहीत धरून परत री-ऍड काढली जाते आणि परत तिथं लोक करते म्हणजे एमपीएससीच्या परीक्षा घेतल्या त्याच्याही पलीकडे जाऊन आमच्या शिक्षकांच्या एक मोठा प्रश्न आहे की मागासवर्गीयांच्या भरतीमध्ये 50% कपात करण्यात आली ती तर बिचारी आंदोलन करतायत प्रश्न करतायत दखल घेतली जात नाही त्यांना आपण विचारत नाही शिक्षकांचा प्रश्न वेगळाच त्याच्याही पलीकडे जाऊन आमच्या महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न वेगळा महाज्योतीची या महाराष्ट्रामधल्या 11 जातीच्या म्हणजे ओबीसी विजयंती 2020च्या मुलांच्या शिक्षणाच्या
शिक्षणाला मदत करून धोरणात्मक एक योजना या महाराष्ट्र शासनाने जाहीर केली. त्या मुलांना PhDच्या मुलांना जी स्कॉलरशिप मिळत नाही, MPSCच्या मुलांना, आणि आमची संख्या किती आणि आम्हाला बजेट किती मिळतं याच्याकडे शासनाचं दुर्लक्ष आहे. हे झाले विद्यार्थ्यांचे प्रश्न. अनेक प्रश्न आहेत. जे शिक्षक आहेत एका हायस्कूलवरती, साहेब माझ्याकडे अशी एवढी उदाहरणं आहेत या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांच्या शिक्षण संस्था आहेत आणि या शिक्षण संस्थांमध्ये 30-30 वर्ष 35-35 वर्ष नोकरी करून माणसं रिटायर झाली आणि रिटायर झाली तरी त्यांना पगार चालू झाला नाही. माझ्याकडे उदाहरण आहे. एक शिक्षक माझ्याकडे फार घरी आला. गेली 25 वर्ष झालं माझ्या सांगोला तालुक्यात, गेली 25 वर्ष झालं त्याला पगार आला. संस्थेचं म्हणणं असं आहे की यानं लवकर संस्था सोडून गेलं पाहिजे. काल तो शिक्षण नावावर करत गेला, बऱ्याच त्याच्या अडचणी होत्या. मी पर्सनली त्या संबंधित लोकांना फोन केले. म्हणजे शिक्षकांचे प्रश्न वेगळे, तिथं रोस्टर कुठल्याही शिक्षण संस्थेकडून पाळला जात नाही. याच्यावर अजून एक तास करू शकतो. याच्याही पलीकडे जाऊन कोऑपरेटिव्ह सेक्टर. मला काही लोक म्हणतात तुम्ही सहकारावर बोलताय, कारखान्यावर बोलताय, तुम्ही शिक्षण संस्थांवर बोलताय, आमदार खासदारावर बोलताय, तुम्ही जबाबदार माणसं इथे उपस्थित आहात. तुम्हाला सांगावंच वाटतं. सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला रिझर्वेशन आहे, पण इतर कोऑपरेटिव्ह मध्ये या गोष्टी पाळल्या जात नाही. अगदी बँकिंग पासून अनेक सेक्टर म्हणजे तिथं तुम्हाला रिझर्वेशन मिळत नाही. बरं, याच्या पलीकडे जाऊन पंचायत राज. पंचायत राजमध्ये तुमच्या आमच्या 56,000 जागा आहेत. पंचायत राजमध्ये तुमचं रिझर्वेशन आज रोजी संपलेलं आहे. कारण पंचायत राजमधलं रिझर्वेशन चॅलेंज झालंय, कोर्टामध्ये केस आहे. गेली 3 वर्ष झाली त्यावरती हिअरिंग होत नाही आणि आमचं मायबाप सरकार सन्माननीय न्यायालयाला विनंती करत नाही की यावरती हिअरिंग झाल्या पाहिजे, यावरती सुनावणी झाली पाहिजे. आणि मग कधी सुनावणी होणार आहे आणि कधी या पंचायत राजमधल्या नगरपालिकांच्या, पंचायत समित्यांच्या, जिल्हा परिषदांच्या, नगर परिषदांच्या, कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या कधी निवडणुका होणार आहेत? मग प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमचं ओबीसीचं प्रतिनिधित्व आहे त्या पंचायत राजमध्ये डायरेक्ट शासनाचा हस्तक्षेप नाही, शासन चालवत आहे. म्हणजे तिथलं सुद्धा तुमचं प्रतिनिधित्व आज रोजी संपवण्यात आलेलं आहे. म्हणजे केस हिअरिंग चालेल, त्याचा निकाल लागेल, आपल्या बाजूला लागेल, मग आरक्षणाच्या विरोधामध्ये लागेल. शासन एम्पिरिकल डेटा कलेक्ट करत नाही, ट्रिपल टेस्ट लावत नाही, महाराष्ट्राची स्थितीगती समजून घेत नाही, ओबीसीचं प्रमाण किती सांगत नाही. म्हणजे तुमचं आमचं ओबीसीचं 56,000 जागांचं रिझर्वेशन आज रोजी संपलेलं आहे. आता हे तुम्हाला मी शिक्षणाबद्दल सांगितलं, MPSC संदर्भात सांगितलं, शिक्षकांच्या भरती संदर्भात सांगितलं, पंचायत राजबद्दल सांगितलं, कोऑपरेटिव्ह सेक्टर बद्दल सांगितलं. आता राहिलं कशातलं? शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटवरील म्हणजे उरलं रिझर्वेशन आहे की जी आपल्या या शासनाच्या माध्यमातून 9 खाजगी एजन्सीज निर्माण झाल्या. त्या खाजगी एजन्सीच्या माध्यमातून, आउटसोर्सिंगच्या माध्यमातून आज नोकरी भरती केली जाते. म्हणजे शासनाने नोकऱ्यामधला हात वर केलेला आहे. हा एक विषय झाला. आता त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला आसमानी सुखानी काही म्हणा. आमच्या बांधवांनी इथं आंदोलन आमच्या जरांगे पाटलांनी उभं केलं आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आरक्षण घेतलं तर आम्ही ओबीसी मधूनच घेणार. माझी तुम्हाला विनंती करायची, मी 10-15 मिनिटं बोलणार आहे, वेगळ्या मुद्द्यावर बोलणार आहे. मला खूप बोलता येतं, खूप अभिनिवेशाने बोलता येतं, खूप लॉजिकली बोलता येतं, सामाजिक न्यायासंदर्भात बोलता येतं, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर बोलता येतं, बलुता कोण, आदिता कोण, मध्यम जाती जमाती कोण यावरती बोलता येतं, बाह्यप्रवेशावर बोलता येतं, खूप काही गोष्टीवरती बोलता येतं. परंतु वेळेचं भान घेऊन माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आज म्हणजे तुमचं ओबीसी मधलं आरक्षण संपलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण असेल? शत्रूला किती दिवस म्हणणार तुम्ही की त्यांच्यामुळे आमचं हे नुकसान झालं? तुम्ही कधी तुमचं अनालिसिस करणार आहात की नाही? तुम्ही कधी एकत्रित येणार आहात की नाही? तुम्ही कधी आमच्या हक्क अधिकाराची लढाई, आमच्या हक्काधिकार दावत देणार नाही,
आमचं ओबीसीचं आरक्षण संपत आलंय यावरती तुम्ही कधी बोलणार आहात की नाही? तेव्हा इथं उपस्थित असलेल्या सर्व नेतेगटांना माझी कळकळीची विनंती आहे, गावकऱ्यामधल्या आता पदर जातीला तुम्हाला आम्हाला एकत्र आणावं लागेल. गावकऱ्याच्या सगळ्या लोकांना तो जनआंदोलन उभं करावं लागेल. वडीगड्डी गावामध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये या महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेने ठरवले की आमच्या हक्क आणि अधिकाराची भाषा बोलणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. मग आता जबाबदारी कोणाची होते? नेतृत्व करणाऱ्या मंडळींची जबाबदारी होती. मी जबाबदारीने बोलतोय, जनता तयार आहे, तुमच्या बाजूने ठामपणे उभे राहायला जनता तयार आहे. आता तुम्ही ठरवायचंय, मला झेडपी सर्कलमध्ये काम करायचंय, मला तालुका लेवलला काम करायचंय, मला जिल्हा लेवलला काम करायचंय, मला राज्य लेवलला काम करायचंय, मला स्वयंसेवक म्हणून काम करायचंय, मी प्रशासनात असेल तर मला बिहाइंड काम करायचंय, मी कार्यकर्ता म्हणून पुढे येत असेल तर त्याला सपोर्ट मला कसा करता येईल या दृष्टिकोनातून काम करायचंय. तुम्हाला आम्हाला पुढे यावं लागेल, तुम्हाला आम्हाला याच्यामध्ये मंथन करावं लागेल. आजची इथं बैठक आहे. आता मी पूर्ण जबाबदारीनिशी मी काही गोष्टी तुमच्या समोर मांडतोय. आजच्या बैठकीमधून तुम्हाला काहीतरी अपेक्षित आहे की आपल्या मध्यवर्तीचं या महाराष्ट्रामध्ये खूप मोठं आंदोलन सुरू आहे आणि मग आपलं आंदोलन आता कुठं सुरू करायचं. आंदोलनाला प्रति आंदोलन नाही करायचं. आंदोलनाला प्रति आंदोलन करायचं असतं तर आम्ही आमच्या सासरवाडीत आंदोलनावर बसलो असतो. आंदोलनाला 368 किलोमीटरवर आला. आमच्या बंधूंचं असं म्हणणं आहे की एकट्या चित्रपटाची भुजबळ या महाराष्ट्रामध्ये बांधला लागू नये. धनगर समाजाच्या मराठा समाजामध्ये बांधला लागू नये. धनगर समाजाचं आम्ही आरक्षण मानतच नाही. काय म्हणतात? धनगर समाजाचं एनटीचं आम्ही आरक्षण मानतच नाही. आजचं स्टेटमेंट आहे ना, अगदी जबाबदारी होतो. आम्ही विजय एनटीचं आरक्षण मानतच नाही. आमचं धनगर बांधव आहे. आज एक स्टेटमेंट आहे त्यांचं की लक्ष्मण हाकेला एसटी आरक्षणासाठी जर बांधले असते तर आतापर्यंत त्यांना एसटी मिळाली असते. या माणसाला सांगा 2014 साली बारामतीला शाखा प्रांगणामध्ये 9 दिवस उपोषण करणारा हाच लक्ष्मण. आमची ती 4 पिढ्यांची नाहीये, पण त्यांना माझं सांगणं आहे आमच्या ताकदमध्ये जे आमचं विजयाचं आरक्षण आहे, आमच्या ताकदमध्ये हे 27% 31% आरक्षण आहे. या 27% पैकीच आम्हाला 3.5% रिझर्वेशन आहे. आमच्या एनटीटी प्रवर्गात आरक्षण आहे. आमच्या विजयमध्ये 8 प्रवर्गाचं आरक्षण, 2 प्रवर्गाचं आरक्षण, हे 27% मध्येच आहे ना. आणि तुम्ही जर आमच्या या काळामध्ये बसता, आमचं काळ घेतला, आमच्या काळामध्ये विचारी माणसं तुमच्या बरोबर पंचायत स्पर्धा करू शकतील का? बरं, आमचा एखादा बजाय असेल, बजाय असेल, बारीक पॉकेट असेल, धनगराचं पॉकेट असेल आणि तिथला एखादा माणूस जर पेपर झालाच तर येणारा तो असेल, करणारा तो असेल, जबाबदार तुम्ही झेडपीवर गेली, तुम्ही झेडपीवर होता तुमच्या पॉकेटमध्ये जिल्ह्याचं जिल्हा परिषद अध्यक्ष सोडा करतील का? आता ती तयारी झाली संपले तुमचं आरक्षण. अरे पुण्यामध्ये सगळ्या शहरामध्ये या लोकांनी डुप्लिकेट नागरिक काढले, ऑलरेडी त्यांनी घुसखोरी केली. ऑलरेडी या महाराष्ट्राच्या सामाजिक व्यवस्थेमधल्या सामाजिक न्यायासाठी मागासवर्गीय बॅकवर्ड क्लासेस, बीसी बॅकवर्ड क्लासेस, मागास आमचे चळवळीचे जे होतं त्यांनी आम्हाला त्यांनी आमच्या राज्यात खाली टाकलं, त्यांनी आमच्या 70 वर्ष खाली टाकायचं. हल्लं काय, दिलं काय आणि तुम्ही काय काय केलं सांगा तुम्ही. रामदासांचे खासदार माणसं आणि मग परत ते म्हणतात सवयच पाहिजे टाकायला पाहिजे. आमच्या शुभेच्छा एकनाथराव शिंदेची सुरुवात करायची ती पुन्हा आमच्या राजस्थान आमच्या शुभेच्छा 288 अंतर करण्यासाठी नवीन पोरं येतील, गरीबाची मागासवर्गीयांची पोरं येतील, नवीन समस्यांची जाण असणारी जीवन येते. आमच्या शुभेच्छा येथे राजेंद्र राजे कृष्ण पाहिजे
या माणसाने जर ठरवलं, एखाद्या नाथ गोसावीने ठरवलं किंवा जे प्रमाणात एखाद्या मेहनत माणूस समाजाने ठरवलं आम्हाला जातीचा दाखला करायचा आहे, तर 6 महिने त्याला खेळते राहावे लागतात अधिकाऱ्यांना, पण त्याला ते सर्टिफिकेट मिळायला दिव्य काळ करावा लागतो. आणि माझ्या या महाराष्ट्राचं मला जनतेचं दायित्व असलेलं सरकार तुम्ही सर्टिफिकेट वाटतो, जातीचं प्रमाणपत्र शासनानं वाटायचं असतं, संरक्षणामध्ये वाटायचं असतं. माझ्या सोशल मीडियावर घेतलंय, माझ्या बांधवांनी माझ्याकडे दिलंय की महाराष्ट्र शासनानं एका अधिकाऱ्याला वर्ण पत्रच दिलं, ते वाचून दाखवत नाही, सगळ्यांच्या सोशल मीडियावर दिसतंय. तर शासन सांगतोय आवड करून या महाराष्ट्रातले ओबीसीचं आरक्षण चोरण्याचा प्रकार, आरक्षण चोरले जाते, ओबीसीचं आरक्षण संपवले जाते. मी हे जबाबदारी करतोय, तुम्हाला हे आरोप करत नाही, एका सिस्टीमवर आरोप करतोय, कारण एका ओबीसी चोरलाय. जबाबदारी तुमच्या संख्या किती? 7. किती टक्के? 6%. कधीही होतं या महाराष्ट्रात कधी सरकार आता हे माणूस 7% आहे, म्हणजे यांचे खासदार सगळे टुकडारे किंवा 6% आहे. एक विचारवंत माणूस म्हणणार काय नाव घ्यायची तर त्याची लायकी आहे का? काय मला नंतर 2% म्हणजे भांडण लावायचं त्याच्या तुमच्या गाव काय या जबाबदारी तुम्ही नाही ना. अरे तुमचा आमचा मोठं एखादं चोरलं तर एखाद्या जीवाचं उभं राहिलं, अरे बोललं ना आपल्याला हा नंबरचा विषय आहे. एखाद्या नाविकाचं घर आहे. काल पर्वताचं एक उदाहरण आहे, मला त्या गावाचं नाव तुम्हाला सांगतो. तुम्हाला एक मिनिट बघा. शिरोली तालुका, फुलंब्री जिल्हा, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर येथील एका कार्यकर्त्यानं ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ गोष्ट टाकली. तर त्या कार्यकर्त्याला या लोकांनी 4 चौकामध्ये बुडून घेतलं आणि जमिनीला नाक घासायला लागला. असं जर गावकऱ्यातल्या आपल्या मायक्रो ओबीसीच्या बाबतीमध्ये बलुतेदार आरोग्यदारांच्या बाबतीमध्ये घडणार असेल
जर तो माणूस पुढे येणार नाही त्याचं प्रवेशन सेवा देण्याचं उठावर प्रपंचाला दान राहावे, उठावर आपलं दुकान उघडावं, उठावर आपला व्यवसाय करावा. या माणसाच्या मनामध्ये जर विश्वास निर्माण करायचा असेल तर तुम्हाला आम्हाला आंदोलन करून चालणार नाही, तुम्हाला आम्हाला मोर्चे करून चालणार नाही, तुम्हाला आम्हाला मेळावे घेऊन चालणार नाही. तर गावागाड्यामध्ये तुमची आमची समिती नेमली गेली पाहिजे. इथून सुरुवात व्हायला पाहिजे. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गटामध्ये ओबीसी जन आंदोलन समिती, पुन्हा तालुक्याला समिती गठीत झाली पाहिजे. व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तुमच्याकडे, अरे सोशल मीडिया आहे तुमच्या हातामध्ये, जिल्ह्याला तुमचा सोशल मीडियाचा व्हॉट्सअपचा ग्रुप झाला पाहिजे. राज्य लेवलला 1000 लोकांचा व्हॉट्सअपचा ग्रुप तयार झाला पाहिजे. काय करायचं? सोपी गोष्ट आहे. महाराष्ट्र लेवलला ग्रुप, जिल्हा लेवलला ग्रुप, तालुका लेवलला ग्रुप, गट लेवलला ग्रुप, ग्रामपंचायत लेवलला ग्रुप. कळेल ना मी एका गावामध्ये येतो, माझ्या गावामध्ये ओबीसीची संख्या किती आहे, आपल्या पण जाती ह्याच्या प्रकार करू. ज्याला आमदार व्हायचंय, ज्याला नेतृत्व करायचंय, या सामाजिक न्यायाच्या प्रश्नावरती तुम्हाला रात्रीचा दिवस करावा लागेल, ठाम भूमिका घ्यावी लागेल. या ओबीसीच्या सुखात आणि दुःखात तुम्हाला जावं लागेल. तरच तुमचं आमचं हे आंदोलन उभं राहू शकते ना. आणि सुशिक्षित मंडळींना माझी कळकळीची विनंती आहे, कुठेतरी शिक्षणाच्या एंट्री पॉईंटला, कुठेतरी नोकरीच्या एंट्री पॉईंटला, कुठेतरी तुम्हाला या ओबीसीच्या आरक्षणाचा फायदा झाला असेल ना. मग आपलं घर, आपला बंधन, आपली लेकरं याच्या पलीकडं मी ज्या जाती समाज बांधवातून पुढे येतो त्या समाजाचं मी काहीतरी देणं राखतो, ही भूमिका तुम्ही आम्ही घेणार का नाही घेणार. मी जबाबदारीने सगळ्यांना सहकार्य नाही केलं, पण जी लोक सुट्टीच्या दिवशी पिकनिकला जातात त्या लोकांना माझं सांगणं आहे, अरे पगार जर आपल्याला लाख 1.5 लाख भेटत असेल तर आपल्या चळवळीला 5,000 रुपये आपण दिले पाहिजे. काही गणितमध्ये आंदोलन झालं, आमचे खटकेबंधू सगळे इथे उपस्थित आहेत. अरे हिंमत दाखवायची होती एका बाजूला, या महाराष्ट्राला संदेश द्यायचा होता एका बाजूला, या महाराष्ट्राला शाहू आंबेडकरांचं सामाजिक न्यायाचं तत्व सांगायचं होतं, एका बाजूला हे शासन आपल्या विरोधात कसं वागतं हे सांगायचं होतं. माणसं सुजत केली, माणसं एकत्रित येत गेली. कुणी तांदळाची कट्टी आणली, कुणी 21,000 रुपये दिले, कुणी 1 लाख रुपये दिले, कुणी 50,000 रुपये दिले. ज्या लोकांना दिवसा येता येत नव्हतं, कॅमेऱ्यासमोर येता येत नव्हतं, ती माणसं रात्रीचं भेटायला आली. मी निगेटिव्ह नाही बोलत, ही माणसं आली ना. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, येऊ घातलेली 13 तारीख तुमच्या आमच्या या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून महत्वाची तारीख आहे. येऊ घातलेली 13 तारीख. काल चंद्रकांत पाटील नावाचा एक मंत्री काल बोलून गेला मीडियासमोर की सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशासंदर्भात, सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश आला ना, फक्त ओबीसी बीजेपीच्या आरक्षणाला धक्का नाही लागला तर सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश आला तर आमच्या एससी आणि एसटी बांधवांच्या आरक्षणाला सुद्धा ते सुद्धा आरक्षण संपुष्टात येऊ शकतो. सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी ठाम भूमिका घेतलेली, त्याचं स्वागत पण आम्ही केलं गेलं पाहिजे. आपण राजकीय भूमिका थोडे मानले पण सगळ्या सोन्याच्या अध्यादेशाला बाळासाहेब आंबेडकरांनी सन्माननीय विरोध केलेला आहे. ओबीसीचं कार्ड शिल्लक राहिलं पाहिजे, ते बोलायला लागलेले त्यांच्या स्वाद सुरू तुम्हाला मला विसरावा लागेल. आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो, ओबीसी मध्ये आपल्या सगळ्या नेतृत्वांना सुद्धा आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना हे सांगावं लागेल, तुम्हाला ठाम भूमिका घ्यावी लागेल. हे कधी होईल? तुमची संख्या ज्या संघटित होईल. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हा कार्यक्रम होतोय. आज खरं आम्ही आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार आहोत, एक टाइम टेबल देणार आहोत. पण आपण अजून काही लोकांच्या संपर्कात जातो, अजून 2-3 दिवस आपण थोडा श्वास घेऊ. अजून काही दिवसानंतर आपण फक्त तालुका लेवलला, जिल्हा लेवलला, राज्य लेवलला कुटुंबाचा ग्रुप जरी बनवण्यात सक्षम झालो तरी सुद्धा आपण कुठे लढाई आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. अरे हा मोबाईल आत्ताचा आधुनिक हत्यार आहे ना, या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही सहजासहजी एकमेकाशी इंटरकनेक्ट होत असाल तर
त्या 1 लाख रुपयाच्या 3 लाख रुपयाच्या जगाचा उपयोग करू ना काहीतरी. खूप काही बोलता येईल, सगळे खूप काही गोष्टी बोलता येण्यासारख्या आहेत. हे शासन एका बाजूला म्हणतोय आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देत नाही. काय म्हणतो शासन? एका बाजूला म्हणतो आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देत नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र टेबल लावून येत्या वर्गाची सर्टिफिकेट वाटली जात आहे. या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण या विलीनीकरणाच्या द्वारे संपवण्याचा घाट माझ्या 12 करोड जनतेचा दायित्व असणाऱ्या या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. हे मुख्यमंत्री ओबीसीचे नाहीत, हे मुख्यमंत्री फक्त स्वजातीचे आहेत. जबाबदारीने देतोय या महाराष्ट्रातल्या सगळ्या मीडिया समोर होतोय. 4 हाते रुपये लेके हम काम कर रहे हैं. काय बरा हिंदी येते का नाही माहिती नाही. घेतलंय ना रिस्क आहे नाही मोठी. आता ब्रश बोलतो तर लोकांना नाक घासायला लागतो, लोकांच्या दुकानावर हल्ला केला लागतो. सन्माननीय छत्रपती भुजबळांनी त्यांचा पक्ष, त्यांची भूमिका, त्यांचं पार्टी सोडून गव्हर्नमेंट बाजूला ते म्हणाले की बाबा 400-450 जातीचं हे न्याय हक्काचं आरक्षण टिकलं पाहिजे. त्यांना तुम्ही खलनायक म्हणून उभं केलं या गोष्टी. मग तुम्ही आणि माणसं काय करता? तुम्ही आणि माणसं पुढे येणार आहात की नाही? तुम्ही आणि माणसं जनांकडे उभं करणार आहात की नाही? मला तुम्हाला जबाबदारीने सांगावं. आमच्या भागात भगवानगड परिसरामध्ये आमचे काही तरुण उपस्थित आहेत. भगवानगडाच्या पैकीच्या गावात सगळ्या गावांची नावं घेत नाही. त्यामध्ये आमचे खेडकर बंधू असतील, आमचे बेरकर बंधू असतील, टाकले बंधू असतील, नादरगोचे असतील, कोळेकर असतील, बारगजे असतील, यांच्यावरती कुठे गुन्हे दाखल झाले? गुन्हे दाखल झालेले त्याच्याही पलीकडे जाऊन बघा. अजून एक आमच्या गेवराई तालुक्यामधल्या 10 पिंपळगाव गावामध्ये काही तरुणांवरती गुन्हे दाखल झालेले. आमच्या तालुका शिरूरमधल्या बेरशिंगी गावातल्या काही तरुणांवरती गुन्हे दाखल झालेले. माझं तुम्हाला सांगणं काय आहे, अरे यांची आंदोलनं झाली, 56 मोर्चे झाले, आमचे ओबीसी सहभागी झाले ना. आमचा अनुज कुठे अनुज त्या मोर्चामध्ये सामील होताना मला फोटो दाखवले. हे मला तुम्हाला का सांगायचं आहे? कारण त्यांच्या मोर्चामध्ये तुम्ही आम्ही सहभागी झालो, पण तुमच्यामधली माणसं ओबीसीच्या आरक्षणावर भांडणारी माणसं भगवानगडाच्या दर्शनाला जाणार होती, तर तुमचं स्वागत त्यांनी दगडाने केलं. त्यांच्या आंदोलनात आणि तुमच्या आंदोलनाला फरक बघा. आणि ओबीसीचं आंदोलन उभं राहतं, 400-450 जातींचं आंदोलन उभं राहतं, पुरेशा आंबेडकरांच्या विचारांना प्रमाण मानलेले आंदोलन उभं राहतं. ओबीसीचं आंदोलन उभं राहतं, घटनात्मक मूल्यांना, तत्वांना डोळ्यासमोर ठेवून उभं राहतं, सामाजिक न्यायाच्या तत्वाला डोळ्यासमोर ठेवून उभं राहतं. आणि तुमचं आंदोलन कसं देत नाही बघतोच. छत्रीवर बसून घे, 288 पाडील पाहत. कुणाची पाहतो? आमचे पाहतोयस, कुणाचे पाहतोयस? मराठवाड्यातले 6 खासदार निवडणारे 6 खासदारांनी लेखी पत्र तुला दिलं आणि तुझं एकटा वापरतोय. मुख्यमंत्री तुझ्या बाजूनं, उपमुख्यमंत्री तुझ्या बाजूनं, सगळे आमदार तुझ्या बाजूनं, सगळे खासदार तुझ्या बाजूनं, तुला पैसे पुरवणारे कारखानदार तुझ्या बाजूनं, पुन्हा रेतीवाले, मटकावाले, गुटखावाले, सगळे तुझ्या बाजूनं. काय चाललंय काय? आणि पुन्हा आज मी स्टेटमेंट आहे. आता वारंवार बोलतोय असं तुम्हाला वाटतं, पण तुमच्यामध्ये थोडा तुम्हाला एकत्रित येऊ द्यायचं नाही. आम्ही विजय धक्का लागू देत नाही. कसं लागू देत नाही? पंचायत राजमध्ये आम्ही ओबीसी आहोत, केंद्राच्या मंत्र्यामध्ये आम्ही ओबीसी आहोत. आणि तू जर आमच्या प्रमुखमध्ये घुसला तर 27% पैकीच कमी होणार ना. तुम्ही रोस्टर लावता, तुम्ही नोकर भरती करता, त्यावेळेस 100 नियमावलीचाच उपयोग होणार ना. आणि म्हणे आम्ही विजयंतीच्या आरक्षणात धक्का लावत नाही. धनगर आमचा शिकून आहे त्या एवढा वाड्याने केले, एवढा वाड्या आंदोलन करतोय, एवढा वाडा आता
भाषा आहे त्यांची. सामाजिक विद्वेषाची भाषा, संविधानाला चॅलेंज करणारी भाषा, मुख्यमंत्र्यांना शिळ घालणारी भाषा. आणि तरी सुद्धा हे गव्हर्नमेंट लोकनियुक्त गव्हर्नमेंट रेड कार्पेट घालतं त्यांना. काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? हा पुणे शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, ओबीसीचं आरक्षण संपवलेला हा महाराष्ट्र आहे. अरे हा 18 पगड जातींचा महाराष्ट्र आहे, 12 पदवीधरांचा महाराष्ट्र आहे, 18 आरोग्यदारांचा महाराष्ट्र आहे. भटक्या विमुक्त जाती जमातीतल्या एक प्रवर्गातल्या ज्यांना जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का त्यांच्या कपाळावर बांधला गेला त्या विमुक्त जातींचा महाराष्ट्र आहे. विजयंती ब प्रवर्गातल्या आमच्या देवाची आराधना करणाऱ्या, महाराष्ट्राची संस्कृती, आमच्या लोकदेवतांची संस्कृती पुढे घेऊन जाणाऱ्या आमच्या एटी ब प्रवर्गातल्या जोशी समाजाचा महाराष्ट्र आहे. एटी सी प्रवर्गातल्या धनगर समाजाचा महाराष्ट्र आहे. एटी डी प्रवर्गातल्या बंजारी समाजाचा महाराष्ट्र आहे. आणि कारखानदारी तुमच्या कारखान्याची धुराडी चालू झाली तर आमची गावं बेसवतात. ज्याला कुणाला म्हणायचंय बंजाऱ्यांनी खूप खाल्लं, धनगरांनी खूप खाल्लं, त्या जाती बाहेर करा. अरे ऊसतोड मजूर कुणाच्या येते का मोजायला या. काय बोलतो मी तुम्हाला? ऊसतोड कुणी करावी? ऊसतोडी. अरे कृष्णा कोयनेच्या काठावरती जिथं एरिगेटेड जमिनी झाल्या, जिथं ऊसाची हिरवीगार शेती फुलले, त्या गावाच्या बांधरीला आमच्या या ऊसतोड मजुरांचे खोपी करतात, पाले करतात. याचा कधीतरी अभ्यास करायला तुम्ही पुढे या. तुम्ही म्हणता या 11% हे 2%, हे 4%. अरे दर 25-30 किलोमीटरला आमच्या भूजनांच्या दैवतांच्या लाखाच्या जत्रा भरतात. आमचा बिरोबा असू द्या, आमचा बिरोबा असू द्या, आमचा भगवान बाबा असू द्या, आमचा संत सेवालाल असू द्या, गाव वगैरेतली आमची ही लोकदैवत आहे. इथल्या भूजनाने ही लोकदैवत पुढे आणलेली आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, ही 11 पगड जातींची संस्कृती आहे. या महाराष्ट्राची संस्कृती आपल्या शहरात सांभाळा. या लोकांनी काय केलं? सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता. आमदार हेच, खासदार हेच, कारखानदार हेच. बाबासाहेबांना हे अपेक्षित होतं, संविधानाला हे अपेक्षित आहे. संविधानाला अपेक्षित आहे काय? संभाजीनगरमधल्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून सुग्रास असा स्वयंपाक बनवला. लोकशाहीच्या माध्यमातून सुग्रास असा स्वयंपाक बनवला. या गावगाड्यामधल्या, या समाज व्यवस्थेमधल्या शेवटच्या घटकापर्यंत हा सुग्रास असा स्वयंपाक पोहोचला पाहिजे. पंक्तीच्या लोकांना शेवटच्या पंक्तीच्या शेवटच्या घटकापर्यंत हा सुग्रास स्वयंपाक पोहोचला पाहिजे. पंचवाचं या वारकऱ्यांनी मात्र हा स्वयंपाक तोंड वाटा, पाहुण्या रावळ्यांना वाटा. लोकसभेचं तिकीट द्यायची वेळ आली, पाहुण्या रावळ्यांना दिलं जातं. पंचायतीचं तिकीट द्यायची वेळ आली, गावाची वेळ लोकांची त्याला देऊन टाका. म्हणजे निवडणुकांची घेण्याचं व्याकरण यांनी आत्मसात केलं. मी काय सांगतोय? राजकारण 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 राजकारण. हीच लोक तुमचं पुढे ठरवतात. हीच माणसं एमपीएससीचे अधिकारी कोण बनवायचं? अरे एमपीएससीचे त्या सगळ्या डायरेक्टर गाडीचे ज्यावेळी तुम्ही लिस्ट बघता तर तुमची माणसं कुठं आहेत? एमपीएससीचं वर्ग जिथं कलेक्टर होता, जिथं तहसीलदार होता, जिथं पीआय होता, जिथं डीवायएस होता, जिथं एसीपी होता, जिथं डेप्युटी सीओ होता, कोण आहे एमपीएससी पॅनलचे सगळे मेंबर कोण आहे? संविधानिक राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य कोण आहे? कायदा बनवणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कोण आहे? महाराष्ट्राच्या 12 करोड जनतेचं उत्तरदायित्व स्वीकारून देशाच्या संसदेत जाणारे खासदार कोणाचे आहेत? कोण तुम्हाला न्याय देईल? पुणे शाहू आंबेडकर येणार आहेत, परत जन्माला येणार आहेत. मानवता, बंधुता हा माझा धक्का आहे, हा माझा डोंगराच्या कुशीला राहतोय. हा गावगाड्यामध्ये छोटा चटपणा पाळला गेला. गावगाड्यामधल्या त्याला सन्मानाची वागणूक मिळाली नाही. गावगाड्यामधल्या एखाद्या नाविकाला, लोहाराला, सुताराला, कुंभाराला गावगाड्याच्या गाभाऱ्यामध्ये मान सन्मानाची वागणूक मिळाली नाही. या माणसाच्या प्रतिनिधित्वासाठी हे ओबीसीचं आरक्षण आहे. काही माणसं म्हणतात आम्ही गरीब झालोय, आमची शेती 20 एकरावर 9 एकरावर आल्या. आणि असू शकते ना. अरे पण आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना गाव गाड्या
शेड्यूल कास्ट त्याची काहीतरी स्पेशालिटी आहे, त्याचे काहीतरी निकष आहे, त्याची काहीतरी स्वभाव वैशिष्ट्य आहे, त्याचं देवव्यवहार, त्याची लग्न पद्धती, त्याची रीतिनीती व्यवहार, त्याचं राहणीमान, त्याचं व्यवस्थेबद्ध स्थान. एसटीची स्पेशालिटी वेगळी आहे, एससीची स्पेशालिटी वेगळी आहे, विजयची स्पेशालिटी वेगळी आहे, ओबीसीची स्पेशालिटी वेगळी आहे. दोज आर सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड. तुम्हाला सांगितलं कोणी की गरिबाला आरक्षण मिळतं, तुम्हाला सांगितलं कोणी की ओबीसीचं आरक्षण गरिबी हटवण्याचा प्रोग्राम आहे. याच्या पलीकडे जाऊन सांगतो केंद्र शासनाने 10% इकॉनॉमिकल विकास शिक्षण आरक्षण दिलं, ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं. आम्हाला ईडब्ल्यूएस नको, आम्हाला काय तशी आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे. तुम्ही गरीब झालाय ना, काय ईडब्ल्यूएस घेत नाही. अरे घटनेमध्ये दुरुस्ती झाली, केंद्र शासनाने कायदा बनवलाय, त्या 10%पैकी 8.68% रिझर्वेशन तुम्ही घेतलंय. तरी सुद्धा माझ्या महाराष्ट्रामध्ये एससीबीसीचं आरक्षण घेणार, गुडघ्याच्या नोंदीद्वारे ओबीसी मध्ये जाणार, पुन्हा ईडब्ल्यूएस मध्ये घेणार. टाकले म्हणजे नंतर टाकले. काय चाललं बंधूंनो, मला तुम्हाला काळजीनं सांगायचंय, जबाबदारीनं सांगायचंय. या महाराष्ट्रामधला ओबीसी जर आता उभा नाही राहिला, आपल्या हक्क अधिकाराविषयी जर हा पुढे नाही आला, तर या गावागाड्यामध्ये अरे बाबासाहेबांनी तुम्हाला रिझर्वेशन दिलं, बाबासाहेबांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला, त्या बाबासाहेबांना तुम्ही आणि समजून घेतलं नाही. मंडळाला इम्प्लिमेंट करणाऱ्या विश्वनाथ प्रताप सिंगाला तुम्ही आणि समजून घेतलं नाही. ज्या देशाला सत्तेचं तत्व देणाऱ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये मला बहुजनांची चळवळ सशक्त करायची म्हणणाऱ्या काशीरामांना तुम्ही आणि समजून घेतलं नाही. सोन्या गोळ्याची सत्ता गेली की ढवळ्या गोळ्याची सत्ता, ढवळ्या गोळ्याची सत्ता गेली की सोन्या गोळ्याची सत्ता. तुम्ही कधीतरी या ना, तुम्ही कधीतरी एकत्र या, तुम्ही कधीतरी ओबीसीची कोवंड्या महाराष्ट्रामध्ये उभी करा. तुम्ही कुणीतरी पुढे येऊन हा माझा महाराष्ट्र आहे, हा पुणे शंभर आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आमच्या जरांगे पाटलाच्या आमच्या कोणत्या बघून कशाला असंविधानिक भाषा वापरायची. आमच्या जरांगे पाटलाच्या समाजबांधवांना एक विचार नाही. संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला, काही जुनी माणसं आहेत म्हणून मला बोलावं लागतंय. अरे संयुक्त महाराष्ट्राचा कळस स्वर्गीय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्रात घेऊन आले. गौतम मार्केकर नावाच्या एका साहित्यिकानं विचारवंतांना पत्रकारांना त्यांना प्रश्न विचारला, हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार का मराठ्यांचा होणार? काय माझ्या परत सांगतील दोन चार बरोबर लागले. काय प्रश्न विचारला यशवंतराव चव्हाणांना? हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार का मराठ्यांचा होणार? आमचे यशवंतराव चव्हाण म्हणाले, अरे हजारेवढी माणसं, मोठी माणसं, काय म्हणाले यशवंतराव चव्हाण? हा महाराष्ट्र मराठी माणसांचा, हा महाराष्ट्र 11 ऑक्टोबर महाराष्ट्र होणार, हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या रयतेचा महाराष्ट्र होणार. 2024 साली तुमचं सामाजिक न्यायाचं आरक्षण हिसकावून घेतलं जातं आणि या महाराष्ट्रामधले नेते, या महाराष्ट्रातले विचारवंत, या महाराष्ट्रामध्ये निवृत्त न्यायाधीश, या महाराष्ट्रामध्ये सगळ्या पक्षांचे प्रमुख, ओबीसीचं मागासवर्गीयांचं आरक्षण चालायची होते आणि तुम्ही गप्प बसलाय. तुम्ही सामाजिक न्यायाची भूमिका घेत नाही. आमच्या जरांगे बंधूंनी जर आमच्या ओबीसीमध्ये आले तर गावगाड्यात आमचा जोशी, आमच्या गावगाड्यातला परीख, आमच्या गावगाड्यातला गुरव, आमच्या गावगाड्यातला नाभिक, आमच्या विजयी माणसं तुमच्याबरोबर स्पर्धा करू शकतील, तुमच्याबरोबर कॉम्पीट करू शकतील. आमचा एखादा शिक्षक दिसेल, आमचा एखादा डॉक्टर दिसेल. या सगळ्या गोष्टींचा तुम्ही आम्ही विचार करण्याची आवश्यकता आहे. खूप काही राजकीय बोलता येईल, पुन्हा म्हणते काय झाले शब्द तर एवढ्या म्हणजे एवढं काही बोलू शकतो. पण बाबांनो, तुम्ही जबाबदार माणसं आहात, जबाबदार मंडळी आहात. तुम्ही प्रत्येक जण तुमच्या भागामध्ये नेतृत्व करणारी माणसं आहात. जनतेनं ठरवायचं आहे. आता इथे काही माता भगिनी माझ्यासमोर उपस्थित आहेत. आपल्या माता भगिनी पुढे आल्या पाहिजेत ना. पंचायत राज रिझर्वेशन आहे महिलांचं, बरोबर आहे का? अरे आपली माणसं लगली पाहिजेत ना, पुढे आली पाहिजेत. लोकशाहीचा पाळण्यामध्ये ही माणसं सक्सेस झाली पाहिजेत.
तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी आपल्या हक्काचं अधिकाराचं ओबीसी आरक्षण टिकवलं पाहिजे. या महाराष्ट्रामधल्या ओबीसी विजयंती प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी लोक आहेत. आमच्या मुंबई परिसरामध्ये अनेक कोळी भंडारी आहेत. त्यांना आवड करावं लागेल. सोनकरी असेल, पानकरी असेल, भंडारी असेल, आगरी असेल, अरे तुम्ही सुद्धा ओबीसी मध्ये आहात. आमच्या कोकणातल्या कुणब्याला सांगावं लागेल, कुणबे बांधवा हो ओबीसीच्या चळवळीत सामील व्हा. आमच्या विदर्भातल्या कुणब्याला सांगावं लागेल, बबनरावजी तळवडे, अरे राष्ट्रीय लेवलचा ओबीसी महासंघ चालवतोय तुम्ही. महाराष्ट्रात ओबीसीचं आरक्षण संपलंय. तुम्ही या चळवळीत आपल्या सगळ्या नेतृत्वांना आपल्याला सांगावं लागेल, आमच्या 7% ओबीसीच्या हक्काने अधिकाराचं आरक्षण कुठेतरी डावलं जात असताना, चॅलेंज होत असताना, तुमच्या आमच्यामधून निघून जात असताना तुम्ही कोणती भूमिका घेतली. या महाराष्ट्रातल्या ओबीसी सेलच्या सगळ्या प्रमुखांना माझं सांगणं आहे, बघा या महाराष्ट्रामध्ये पुणे शहर अमेरिकनच्या महाराष्ट्रामध्ये काय होतं, तुमच्या आमच्याकडे एखादं पुढे यायला लागलं की त्याला ओबीसी सेलचं करून गेलं. तुमच्या आमच्याकडे एखादं पर्व करायला लागलं की त्या भटके लोक आघाडीच्या सेलचा करून गेला. तुमच्या आमच्या दलित समाजामध्ये एखादं पर्व पुढे आलं की त्याला दलित आघाडीचा करून पडलं. म्हणजे तुम्हाला इथले पक्ष सुद्धा दुय्यम दुय्यम खासदारकीची तिकीट त्याची वेळ आली तिचं काय लोकसंख्येत येत असते काय म्हणतात, अरे एखादं तिकीट, अरे 32 खासदार तुमच्या या महाराष्ट्रात निवडून जातात, 2-3 तरी आमचे जाऊ द्या. या सगळ्या गोष्टीचा तुम्ही आम्ही विचार करायला पाहिजे. गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना तुम्हाला आम्हाला एकत्र घ्यावं लागेल. गावगाड्यामध्ये तुम्ही शंभर छत्रपती शिवाजी महाराज, गावगाड्यामध्ये महात्मा बसवेश्वर, संत सेवालाल, भगवान बाबा, श्लोक आदित्य बोलतात, अरे तुमच्या आमच्या बहुजनांच्या मध्ये जेवढ्या महापुरुषांनी जन्म घेतला त्या सगळ्या महापुरुषांनी अखिल मानवतासाठी काम केलं. आईने मुळे म्हणले का फक्त गंधराचं मला काम करायचंय, महात्मा फुले म्हणले का मला फक्त माळ्याचं काम करायचंय, मला फक्त आत्याचंच काम करायचंय. अरे मानवतेसाठी, निर्मितीसाठी, बहुजनांसाठी ही माणसं काम करत राहिली, ही माणसं पुढे येत राहिली, या देशामधल्या लोकशाहीला उभे करत राहिली, सत्तेचा प्रकृतीचा विचार करत राहिली. आणि काही माणसं पुढे येतात, चळवळीचं नेतृत्व करावं ना, कुणी करावं चळवळीचं नेतृत्व, ज्याला थोडंफार ज्ञान आहे, ज्याला संविधानाप्रती अभिमान आहे, ज्याला पुढे शाहू आंबेडकर, अरे ज्या पुढे शाहू आंबेडकरांनी समतेचं तत्व दिलं, रिझर्वेशनची पॉलिसी दिली, या देशाला मान सन्मानाची वागणूक दिली, त्या महामानवाचे फोटो तरी तुमचं कुठेतरी दिसू द्या. काय चाललंय महाराष्ट्रात, एखादं तरी स्टेजवर दिसू द्या ना. महात्मा फुलेंना काय म्हणायचं, राजर्षी शाहू महाराजांना परत एकदा सांगतो, परत एकदा लावले लेवलच नाही हो, सोडून द्यायची. तुम्हाला सांगतो, आमचा राजर्षी शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराजांना राजर्षी ही पदवी कोणी दिली? एमपीएससीचा अभ्यास करणारे कोण मुलं आहेत का? हात वर करा. अभ्यास सुद्धा करावा लागेल, पॉलिसी अभ्यासावी लागेल, सामाजिक न्याय म्हणजे काय हे बघावं लागेल, रिझर्वेशन का दिलं जातं, कुणाला दिलं जातं, कशासाठी दिलं जातं, आणि तो अधिकार कुणाला आहे याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. आपला मेन्सच्या परीक्षेला हा प्रश्न येणार आहे. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची नयन म्हणजे काय? कुणी दिली? राजर्षी शाहू महाराजांना राजर्षी ही पदवी दिली. महाराष्ट्रातल्या लोकांनी नाही दिली. छत्रपती शाहू महाराजांना राजर्षी ही पदवी कानपूरच्या पूर्वी महासंघाने दिली. राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने विद्यापीठाची स्थापना उत्तर प्रदेश मध्ये झाली. तुम्ही आम्ही काय करतो? तुम्ही आम्ही एक होत नाही, तुम्ही आम्ही भांडत नाही, तुमच्या आमचे लोकप्रतिनिधी पाठवत नाही. पाकिस्तान तुम्ही राजकारणावर बोलायला लागता, लय बोलता तुम्ही राजकारणावर, आमदार खासदार सगळे पाडून टाका. आणि तुमचं मोठं चळवळीला सगळेच पाडून टाका, घेऊन टाका कारखाने सगळे. काय म्हणतो, काय उत्तर आहे स्वामी? घेऊन टाका कारखाने. आणि ह्यांनी 70 वर्ष केले, काय झालं? 1% म्हणजे 1% महाराष्ट्रातल्या
विकासाच्या योजनांसाठी, स्कॉलरशिपसाठी, आश्रमशाळांसाठी या महाराष्ट्राच्या बजेटपैकी 1% बजेट नाही तुम्हाला. कारण नाही तरी करण्यात आला मोजायला येत ना आम्हाला. अरे प्राणी मोजता, पक्षी मोजता, कुठलं मोजता, काय काय मोजता तुम्ही? माणसं मोजता तुम्ही? 7 समुद्रामध्ये घेऊन आलेल्या इंग्रजांनी तुमच्याची जात नाही जनगणना केली. इथल्या प्रत्येक माणसाला सिव्हिलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी न्याय देण्याचा प्रयत्न केला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याचं रूप दिलं. महात्मा ज्योतिराव फुलेंनी समतेचं तत्व दिलं. राजर्षी शाहू महाराजांनी त्याला आधार देण्याचं काम केलं. आणि तुम्ही आम्ही माणसं मात्र त्यांच्याकडे बघत राहिलो. मी माझ्या भाषणाच्या शब्दाकडे येतोय. खूप काही बोलता येतं, बोलायला लागलं की 2 तास असं प्रसिद्ध असू शकतं. पण जाता जाता एकच सांगतो, गावगाड्यामध्ये तुमच्या आमच्याकडे खंड लावले लागले. गावगाड्यामध्ये आता अनेक नेते तयार होते. ते हाकेश्वर म्हणतोय त्याला सांगा बरं, तुम्ही हे आंदोलन उभा करा बरं. आमच्या पापातलं जर आरक्षण हिरावून घेतलं जाणार असेल तर तुम्हाला आम्हाला याचं संरक्षण करावं लागेल. गावगाड्यामध्ये जातीचा पैरा करावा लागेल. जातीची युती करावी लागेल. राजकारणाची, समाजकारणाची शेती करावी लागेल. बघा, नाहीतर मग थोडा चालूच आहे. सगळ्या लोकांना माझी कळते, कोण माहिती आहे, कोण मेजर आहे. गावकडे एखाद्याचं एकच घर आहे. आपली जबाबदारी त्या माणसाला आधार देण्याची, त्या माणसाच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायची. तुम्ही आम्ही सगळेजण लोक एकत्र येऊया. गावगाड्यामधला बाई साडी कोळी केली, अंकर दंकर संकर बंजारी लोणारी परीन गुरव बक्षीस आधी सुतार बहार कुमार. गावगाड्यामधला बेडर लावशी. गावगाड्यामधला अरे आमच्या मुस्लिम समाजामधला एखादा कासार आहे, आमच्या मुस्लिम समाजामधला एखादा तांबोळी आहे, आमच्या मुस्लिम समाजामधला एखादा बापान आहे. या लोकांना विचारात घ्यावं लागलं. काय म्हणाले येतात, आम्ही मुसलमानांना आरक्षण देणार. अरे त्या आमच्या शब्बीरभाई अन्सारींनी जवळजवळ शासनात हयात केली त्यांची. 100च्या आसपास तरी या शासनाकडून जे आर बनवून घेतले. अरे त्यांना विचार जाऊन तू काय परिस्थिती, तू कोण आहे मुस्लिमांना आरक्षण देणारा? तू कोण आहे धनगरांच्या एसटीच्या लढाईमध्ये मी पुढे यायला तयार? कोण आहे? तुला घटनेचा अभ्यास आहे? तुला सामाजिक स्थितीगतीचा अभ्यास आहे? तुझी स्पेशालिटी काय? तुझी खासियत काय? अरे बाबांनो, अशी जर माणसं नेतृत्व करायला लागले तर या महाराष्ट्राची सामाजिक वीज उसवल्या वाचून होणार नाही. आता काल परवा काय म्हणलं, आपण कन्फ्युज करतो थोड्या वेळा. काल परवा म्हणून मी आता शांती कुठली आपल्या शांतता रॅली, कसली रॅली करणे? शांतता. मग महाराष्ट्रात हा शांतता कोणी निर्माण? अरे आमच्या ओबीसीची काय व्याख्या आहे का? आमच्या ओबीसीने कुठं एखादा किल्ला ताब्यात घेतलाय, आमच्या ओबीसीने कुठं तर 4-5 कारखाने ताब्यात घेतलेलं, आमच्या ओबीसीने कुठं तर 4-5 जिल्ह्यात ताब्यात घेतलेलं, शिक्षण संस्थांवरती अतिक्रमण केलंय, एखाद्या शहरामध्ये दंगल घडवली. आणि दुसरी रॅली कोणी? शांतता रॅली. भांडणारा तूच, काय दाखला घेणारा तूच, शांतता रॅली करणारा तूच. आणि अजून एक गावा लक्षात ठेवा, सन्मान्य विश्वासाहेब म्हटले ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे. काय म्हणतो बरी, आमचं धनगर बांधवाचं, आमचं ओबीसी बांधवाचं कुठलंही वैर नाही, आमच्यामध्ये खंड लावले जात आहेत. आणि कोण खंड लावतोय तर एवढ्याचा माणूस खंड लावतोय. अरे त्या ओबीसीचं घर उद्ध्वस्त करायला निघाला तू, त्या ओबीसीचं आरक्षण संपवायला निघाला तू, लोकांची दिशाभूल, नुसती दिशाभूल. साहेब मी त्यांना म्हटलं, अरे तुम्ही आपल्या सामने या ना, एकदा बसा ना. या महाराष्ट्रामध्ये जर मराठा समाज माग असलेला झाला असेल तर मग फरवरनंतरचा समाज झाला. या महाराष्ट्रामध्ये आमच्या मराठा बांधवांवरती बेरोजगारीची वेळ आली असेल तर कुठली जात पुढे आली, याचं उत्तर इथल्या मुख्यमंत्र्यांना द्यावं लागेल. याचं उत्तर इथल्या अनेक न्यायालयाला द्यावं लागेल. नाही न्यायालयाचं उत्तर, जी कास्ट डॉमिनंट असू शकते, जी कास्ट शासनकर्ती जमात असू शकते, ज्या
आमच्या आंदोलनाच्या पुढे आंदोलनात आणून बसतो. काय मला काही तिथे बसायला अडचण आहे. आणि आमच्या वडीलबद्री गावाच्या माणसाने छातीचे ढाल केले. आमच्या आंदोलनाने सुरतेच्या माणसाने वाजत गाजत डीजे लावून तिथे आले. माणसाच्या मनात विश्वास निर्माण झाला. महिला बघायला लागल्या, लेकी बाई बघायला लागल्या. 7-8 महिने या महाराष्ट्रामध्ये माणसाच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं कुणी. आणि आता शांतता खाली करताय. विजय आम्हाला त्यांचं नकोच आहे. परत असं दिशा एवढे तो फुले राहिलो आम्ही. एवढं आमच्या लोकांना काही समजत नाही. घरी बोलायचं, घरी आरोप करायचे, बेछूट आरोप करायचे. आमच्या गावात द्रोण फिरतोय. विवेकात खबराचे टिप्पी आता स्वार्थ असतात. लय होते असं मला वाटायला लागलं. विवेकात टिप्पी आता स्वार्थ असते. द्रोण म्हणजे काय बॉम्ब वेळा घेऊन येते. काय द्रोण आला म्हणजे काय होतं नक्की. आणि रात्रीच्या 2 वाजता द्रोण, रात्रीच्या 2 वाजता टिप्पर काय अंधारात काय होतं. का बोलावं लागतंय. आमच्या माणसांच्या मनातले, आमच्या पोरांच्या मनातले भ्रम पैदा नाही. अविश्वासाचं वातावरण नाही निर्माण झालं. हा महाराष्ट्र आमचा आहे. या गावगाड्यामध्ये आम्ही भूसंख्येने आहोत. या लोकशाहीमध्ये आमचं स्थान आहे. आमचं हे प्रोटेक्शन आहे, प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन. ज्यांच्या बाबतीमध्ये हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या माणसाला प्रिय वागणूक दिली गेली त्या माणसांना सन्मानाची वागणूक देण्यासाठी रिझर्वेशन आहे. कुणी सांगितलं यांना रिझर्वेशन म्हणजे गरिबी हटायचा प्रोग्राम आहे. आई सांगायचं, आई बोलायचं. आणि मग गरिबी हटवण्यासाठी जे ईडब्ल्यू असलेलं इकॉनॉमिकल विचार शिक्षण दिलंय ते नाकारायचं. बाबांना तुम्ही जागा व्हा, पुढे या. आपण एकमेकांमध्ये विश्वास निर्माण करूया. संयोजन समिती 13 तारीख आपल्याला डोळ्यासमोर ठेवावी लागेल. तुम्हाला मला पहिल्यांदा ग्रुप बनवायला लागेल. गावगाड्यातली सगळी माणसं वाद करतायत. वाद तुम्ही आमच्या तालुक्यात कधी येत आहे, तुम्ही आमच्या जिल्ह्यात कधी येत आहे, तुम्ही आमच्या गटाला कधी भेट देत आहे. रोज 100-150 कॉल आहेत. तुम्हाला आम्हाला माणसं वाद करताय. आता गरज आहे तुम्हाला पुढे यायची, खऱ्याला खरं म्हणायची, सामाजिक न्यायाच्या बाजूने उभं राहायची. आणि आपल्याला कमवायचंय काय. आपला लोकसभेत तर नाहीच माणूस. विधानसभेमध्ये मी जे काय असतील त्यांच्या पक्षाच्या अजेंड्यावर काम करते. तुम्हाला आम्हाला कमवायचं काहीच नाही. तुम्हाला आम्हाला पुढे यावं लागेल. वाद आम्हाला तरी खातोयच, वादोगामध्ये तरी खातोयच. तुम्हाला आम्हाला एकत्र यावं लागेल. अधिकाराची लढाई लढावी लागेल. तुमच्यासमोर आदर्श करतो, तुमच्यासमोर एक्झाम्पल देतो. कर्नाटकमधला सिद्धरामय्या एका कुरुबाचा मुलगा कर्नाटकचा मुख्यमंत्री होतो. कधीतरी अभ्यासा त्यांची अहिंद नावाची संकल्पना अभ्यासा. आमचा माणूस खासदार होत नाही, आमचा माणूस आमदार होत नाही. आम्हाला तिकीटच भेटत नाही आणि आम्हाला मतच मिळत नाही. आमच्याकडे पैसेच नाही. मत दिलेत ना तुमच्याकडे. लाख कोणाचा मताचा अधिकार आहे तुमच्याकडे. बाबासाहेब म्हणले होते तुम्हाला राज्यपती जमात व्हायचंय. असंच म्हणले का बाबासाहेब, तुम्हाला राज्यपती जमात व्हायचंय. पूर्वी राजा राणीच्या पोटाला जन्माला यायचा, राजा राणीच्या उदरात जन्माला यायचा. आता राजा कुठं जन्माला येतो, मतपेटीत जन्माला येतो. अरे ते लाख कोणाचा मताचा अधिकार बाबासाहेबांनी तुम्हाला दिलाय. तुम्ही मत कितीला ऐकली? 500 रुपयाला, 1000 रुपयाला. काय चाललंय? कोण जबाबदार आहे या सगळ्या सिस्टीमला? तुम्हाला आम्हाला जागा व्हावं लागेल. लोकशाहीचा अर्थ घ्यावा लागेल. शाहू आंबेडकर वाचावे लागतील, अभ्यासावे लागतील. गावगाड्यातल्या लोकांना एकत्र यावं लागेल. खूप काही बोलताय कसं काय, खूप काही बोललो. तुम्ही सगळ्या लोकांनी शांत चित्तानं ऐकून घेतलं. ही लढाई पुढे चालू राहणार आहे. मी आणि वाघमारे साहेब आम्ही गरीबच चितपूर आहोत. आम्ही आमदार खासदार चितपूर नाही आहोत. मगाशी तुम्ही आम्हाला दोघांना इथे बसवलं. माझी अपेक्षा अशी होती की आम्ही आपण पुढे बसवलं. हे सगळं हा ग्रामाला झाला. मीडियाला खूप मोठी बातमी गेली असते ना. स्टेजवर एवढी माणसं आहे. तुम्ही मोठी माणसं आहेत, लाख कोणाची माणसं आहे. चाल ना 200-400 जाते. सगळ्यांना सामावून घेताना गमछा खाणार. स्टेजवरती फोटो टाकत असताना पण गमछा खाणार. काही लोकांचे मला एवढे कॉल आले का आम्हाला म्हणलं अहो आमचा फोटोच नाही छापणार, अहो आमचा फोटोच नाही म्हणून. अरे समजून घ्या दादा, कोणतरी काहीतरी प्रयोग करतोय, ट्रायल एरर चालू आहे. 11
मागच्या पगड जातीला एकत्र आणण्याचा प्रयोग चालू आहे, मेरिटवर काम चालू आहे. इथं कोण पैसे देत नाही, आपल्याला आमदार खासदार नाही, आपल्याला कुठल्या अधिकाऱ्यांची लॉबी नाही. समजून घ्या ना, थोडं समजून घ्या ना. फुले शाहू आंबेडकर 3 माणसांच्या नावामध्ये एवढी ताकद आहे. समजून घ्या ना, समतेचं तत्व समजून घ्या. आणि आपण असं जर म्हणत बसलो, आपण एकत्र केव्हा यायचं, कधी यायचं तुम्ही आम्ही एकत्र. मग मला कधी कधी वाटतं अरे काम करणाऱ्या माणसाचा हिरवड करू नका, त्याचं मोरल डाऊन करू नका. तर मी पुढे रॅली करत असतील. आमचं उपोषण संपलं, आम्ही सुरुवात केली. शिंदे राजाला गेलो, महाजिजाऊंच्या जन्मगावी मोहरा देवीला गेलो, सेवालालच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही गोपीनाथ गडावर गेलो, त्यानंतर आम्ही भगवान गडावर आलो, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या नर्मदाच्या उपाजी नायकांच्या जन्मगावी भिवडीला गेलो, त्यानंतर आमच्या क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या नायगावामध्ये जन्मगावी गेलो, त्यानंतर सुभेदार बाळासाहेबांच्या अकोलगावी गेलो. काय बोलत होतो? माणसं म्हणाले आपण जातीवाद करायला. अरे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ही माणसं सुद्धा जन्माला आली होती. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपल्या पगड जातीचा कैवार करणारी आमच्या बहुजन समाजामध्ये हे आमची ऊर्जा स्थळ आहे. हे या महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे. तुम्ही आणि माणसं एकत्र आलं पाहिजे, तुमच्या हक्क अधिकारावर बोललं पाहिजे, अस्मितेवर बोललं पाहिजे, मनामध्ये ईर्ष्या निर्माण केली पाहिजे. ईर्ष्या कोणती? संविधानाची, सामाजिक न्याय वगैरे असं जर तुम्ही ढाळ असं समजाय म्हणून समजा. खूप काही बोलता येण्यासारखे बदलून खूप काही मुद्दे मांडता येण्यासारखे होते. एमपीसीच्या मुलांचं खूप मोठं आंदोलन उभं राहू शकतं, महाज्योतीची लढाई खूप मोठी उभी राहू शकते, बरं दिसत. मागासवर्गीयांच्या शिक्षण भरतीचं मोठं जनआंदोलन उभं राहू शकतं. त्याचबरोबर दुबार टाकले जातात, म्हणजे तुमच्याची जात चोरली जाते. कधीतरी वाचा, बाबुरावांची जेव्हा जात चोरली होती, वाचलं पाहिजे ना, आपल्या पोरांनी पुढे आलं पाहिजे ना. तुमच्या जातीवर प्रकल्प कशा होणार, तुम्हाला या समतेचं तत्व कसं समजणार? वाचलं पाहिजे, वाचन पण केलं पाहिजे. गुलामगिरी महात्मा फुलेंचा वाचला पाहिजे. याच्या पलीकडे जाऊन जात आणि हाय जनगणनेची लढाई खूप मोठी आहे. याच्यानंतर गोष्ट चळवळ आहे, किती आंदोलन आहे. एक आंदोलन येत्याने घ्या हातामध्ये. शिक्षक असतील तर शिक्षकांनी डॉक्टर भरतीतलं आंदोलन हाती घ्यावं. एमपीएससीची मुलं असतील तर एमपीएससीचं आंदोलन घ्यावं. पंचायत राज पुढारी लोकांनी पंचायत राजचं आंदोलन घ्यावं. आरक्षणासंदर्भात लोकांनी पुढे यावं. अरे किती आंदोलनाच्या दिशा आहे बाबा. खूप काही बोलता येण्यासारखं आहे. बोलता खूप काही बोललो, काही मुद्द्यांना स्पर्श केला. भगवानगडात परिसरामधल्या सगळ्या गावातल्या लोकांना माझं सांगणं आहे, आम्ही निश्चित सामान्य कुटुंबामध्ये आम्ही तिथं येणार. येऊन आपल्या काही कालावधीमध्ये आपल्या उत्पत्तीमध्ये दाखल होत आहे ते सुद्धा आपण शासनाला विचारू, पोलीस प्रशासनाला त्याचा जाब विचारू. या गोष्टी कराव्या लागतील. ही लढाई खूप मोठी आहे. तुम्ही फक्त हक्क अधिकाराची लढाई करताय, तुमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत, तुम्ही बदनाम होताय, तुम्ही एकटे पडताय. कोण हाके, कुठला हाके, कोण मारणारे, त्याचे काय हे तुम्हाला बदनाम वडापाव ठेवला जातो. तुम्हाला वडापाव त्या गडीमंत्री गावामध्ये अटकेचे, त्या गडीमंत्री गावामध्ये अक्षय मला वाटतं 50 किलोमीटर मध्ये तो वडापाव विकला जातो. आणि वडापाव विकलाच जात असत, हातात घड्याळाच्या आकाराचा वडापाव कसा असतो. अरे म्हणजे घड्याळा एवढा वडापाव होता, घड्याळ वडापाव एवढं. अरे भारत करायला अक्कल लागते, अक्कल काही करायचंय. आम्ही कोणतरी तर पांढरून नसती घेतली. काय चाललंय हे बोलावं लागतंय. अरे संविधानाची भाषा बोलता बोलता, हक्क अधिकाराची भाषा बोलता बोलता तुमच्या माणसांना जो सत्य बोलतोय, जो फुले शाहू आंबेडकरांची भाषा बोलतोय, त्याला अशा पद्धतीने बदनाम केलं जाणार आहे. अलीकडे 2 चित्रपट आलेत महाराष्ट्रामध्ये. ट्रेलर बघितलं, आम्ही चित्रपट नाही बघितलं, लय देत नाही, आपण किंमत पण देऊ नका, अजिबात देऊ नका, चर्चा पण करू नका. त्या चित्रपटामधून आपली माणसं बदनाम केली जाते. तो चित्रपट आता आला असता तर आम्ही दोघं बी करणार येत असतो त्यामध्ये, फक्त जुन्या काळात आला. काय चाललंय? हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नाही.
छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नाही, हा 11 प्रजातीचा महाराष्ट्र नाही. तुम्हाला आम्हाला महाराष्ट्र उभा करावा लागेल. तुम्हाला आम्हाला जनविरोध करावे. खूप बोलले बरं का, सगळ्या लोकांनी शांतीचं त्यांना ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. खूप मोठी माणसं या